नमस्कार. इन सोलापूर न्यूजच्या खुली चर्चा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खुली चर्चा या कार्यक्रमात आज महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे सहभागी झालेत. खरं तर म्हेत्रे साहेबांचा वेगळा असा परिचय करून देण्याची काही गरज नाही. त्यांनी आपल्या कामातूनच सर्व काही दाखवून दिले. अक्कलकोट तालुक्याच्या विकासाबरोबरच सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा झाला पाहिजेत यासाठी त्यांनी आमदार असताना खूप मोठे प्रयत्न केले. गृहराज्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आणि विशेषतः अक्कलकोट तालुक्यात कशा पद्धतीनं पाणी येईल आणि हा भाग अधिकाधिक सिंचनाखाली कसा येईल यासाठी त्यांनी एकरूप सिंचन योजनेसाठी मोठा प्रयत्न केला. प्रसंगी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रयत्न केले आणि अक्कलकोट तालुका हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. अजूनही ते करत आहेत. खरं तर मोदीजींची लाट ज्या काळात होती, ज्या काळात काँग्रेसची वाताहत होत होती, पडझड होत होती, अशा काळात अनेक मातब्बर नेते काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करत होते. मात्र पूर्वीपासूनच काँग्रेसचे विशेषतः ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सिद्धाराम म्हेत्रे हे आज देखील त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत. पडत्या काळात त्यांनी काँग्रेसला साथ दिली आणि ते मनापासून शिंदेसाहेबांबरोबर राहिले. आज लोकसभा निवडणूक आहे. आमदार राम सातपुते यांच्याविरुद्ध आमदार प्रणिती शिंदे अशी एक मोठी महत्त्वाची लढत होती आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडी आणि सध्याची लोकसभा या अनुषंगानेच आपण त्यांच्याशी आज या कार्यक्रमात चर्चा करतो आहे. मी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमास सुरुवात करावी. आज इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये माजी आमदार माजी मंत्री माननीय श्री म्हेत्रे साहेब आलेले आहेत. त्यांचं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. आणि आपण पाहतो आहे संपूर्ण देशभरामध्ये सध्या लोकसभेचा माहोल आहे आणि या निमित्तानं सोलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि या निमित्तानं आज अक्कलकोटच्या तालुका नेहमीच या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक मोठं योगदान अक्कलकोट तालुक्याचं राहिलेलं आहे आणि म्हेत्रे साहेब देखील असतील. आणि या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्यातील प्रश्न असतील, याशिवाय तालुक्यातील काय प्रश्न असतील, या खुली चर्चा या कार्यक्रमात आपण या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. म्हेत्रे साहेबांकडे एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. तो म्हणजे आज लोकसभेचे उमेदवार प्रणिताई शिंदे म्हणून काँग्रेस पक्षाकडून आहेत, समोर भाजपाचे उमेदवार राम सातपुते आहेत. तर प्रणितीताई शिंदेंना जनतेनं का निवडून द्यावं? पक्षाचा आपला काय अजेंडा असणार आहे? काय सांगाल जनतेला तुम्ही? प्रणितीताई शिंदेंना का निवडून द्यावं म्हणून भरपूर सांगण्यासारखं आहे. प्रणितीताई शिंदे आता 3 वेळा आमदार आहेत ते आणि त्यांनी कामावर निवडणूक जिंकलेली आहे. ठीक आहे, सुरुवातीचं एक इलेक्शन होतं त्यावेळी शिंदेसाहेबांच्या नावावर, वडिलांच्या करिश्मावर त्यांनी निवडणूक लढवली, निवडून आले. नंतर 2 वेळा असं होतं त्यांच्या विरोधात किती मातब्बर सगळ्या समाजाचे लोक उभारायचे, तरी पण त्यांचं काम बघून लोकांनी त्यांना निवडून दिलं. नुसतं निवडून दिलं म्हणजे त्यांनी फक्त मिरवलं नाही, प्रत्येक प्रश्न विधानसभेत अभ्यासू वृत्तीने कुठल्या समाजाचे, कुठल्या वर्गाचे, कुठल्या घटकाचे काय प्रश्न आहेत ते अभ्यासू वृत्तीने आणि वेगळी व्यासपीठावर वेगवेगळी मांडलेले आहे आणि त्या प्रश्नाला न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून लोकांना एक आकर्षण आहे किंवा हे आक्रमक आहेत. आक्रमक म्हणजे काय, प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून कुठं अन्याय होत असेल कारण कुठलं प्रश्नाला वाचा फोडण्याचं असेल तर ते आक्रमकपणे ते विषय मांडतात. त्यांनी विधानसभेत असू द्या, कुठल्या मिटिंगमध्ये असू द्या किंवा रस्त्यावरची लढाई पण त्यांनी लढलेल्या आहेत. म्हणून हुशार व्यक्ती, लोकसभा म्हणजे संसद फार मोठं आहे, देशातलं सर्वोच्च सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये असलीच व्यक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तिथं नुसतं देशाचा कारभार चालतो असं नाही, देशाचा कारभार आंतरराष्ट्रीय कारभार पण तिथं होत असतो सगळं. तिथं असले व्यक्ती, हुशार व्यक्तिमत्व, सगळ्या प्रश्नांची जाण असलेले आणि मनापासून समाजसेवेची आवड असलेले असले व्यक्ती जर लोकसभेत गेले, तिथं जर त्याने लोकसभेत हिरिरीने प्रश्न मांडले तर या देशाचे म्हणा, या जिल्ह्याचे म्हणा, कितीतरी प्रश्न सहजपणे सुटू शकतात. म्हणून प्रणितीताईंना लोकसभेत पाठवणं अत्यंत आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, असं मला वाटतं.
राम सातपुते हे समोरचे उमेदवार आहे, भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना एक उपरा उमेदवार म्हणून अशी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने टीका होत केली. काय सांगाल याबाबत? नाही, उपरा म्हणजे ती बाहेरचेच आहेत ना, बीड जिल्ह्यातले कुठले तर आहेत. त्यांनी ते माळशिरसमध्ये त्यांनी आमदारकी लढवली, थोडक्यात वाचले, ते 2,500 मतांनी काहीतरी आले निवडून. ते जानकरला ऐन टायमाला उमेदवारी मिळाली, ते पण मोते पाटलांच्या सहकार्यामुळे त्यांनी झालं ते सगळं. ते मग आता त्यांचं काय असं विधानसभेत दिसलं नाही आम्हाला, किंवा विधानसभेत त्यांचं कार्य असं काय दिसलं नाही आम्हाला. आणि एक तर ते बीडचे, आणि ते सांगते तर आम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून. ते ऊसतोड संघटनेचे आले होते आज भेटायला आम्हाला. विचारलो मी, म्हणलं तुमच्याकडे आले असतील की, म्हणलं राम सातपुते ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. नाही हो, तसं काय आमच्याकडे हे नाही म्हणले, ते ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेलं वगैरे. मग असं सगळं असले अजून फार गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण असं वाटतं की व ते लोकसभेला योग्य आहेत असं इथल्या जनतेचं मत आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचं मत आहे. कारण मागचे 2 खासदार जे BJPचे होते ते दोन्ही आमच्या अक्कलकोट तालुक्यातल्याचे होते, म्हणून अक्कलकोट तालुका का आपलं तालुक्याचा माणूस म्हणून निवडून दिले. आता पहिल्या वेळी निवडून दिले बनसोडे साहेबांना, BJPने परत त्यांचं तिकीट काट केलं. म्हणजे BJPनेच मान्य केलं आहे की व हे निष्क्रिय आहेत म्हणून. दुसरं महास्वामीजींना निवडून दिलं, परत त्यांचं तिकीट बदललं त्यांनीच. म्हणजे BJP स्वतःहून कबुली दिली की व आमचे दोन्ही खासदार निष्क्रिय होते म्हणून आम्ही तिसरा उमेदवार दिला. आणि तिसरा उमेदवार ते पण बाहेरचा दिला, उपरा, म्हणून ते सगळं उपरा उमेदवार म्हणतात त्याला. का जिल्ह्यात कोण नव्हते का उमेदवार, त्याला शहरात कोण नव्हते का, म्हणून त्याला उपरा असं म्हटलं जातं. आणि आत्ता म्हणल्याप्रमाणे आपण ते अक्कलकोट तालुक्यातले राहिले. 10 वर्षाचं त्यांचं प्रगती पुस्तक कसं राहिलं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आणि विशेषतः अक्कलकोट तालुक्याला त्यांनी न्याय देण्याचा कसा प्रयत्न केला? 10 वर्षात त्यांचं प्रगती पुस्तक 0 0 0 0 0 0. काय केलं? अक्कलकोट तालुक्याचं तर काहीच नाही, बाकीचे कामं कसे राहिले त्यांचे? नाहीच नाही, काहीच नाही. स्वतःच्या तालुक्यासाठी केलं तर बाहेर काय करणार आहेत त्यांनी? काहीच केलं नाही. मग त्यांनी केले असते तर भाजपला बदलायची वेळ का आली असती? साधा सोपा आहे ना. जर मी काम केलो, आता मी 6 वेळा आमदारकी लढवलं, 4 वेळा निवडून आलो, 2 वेळा पराभव झाला माझा, तरी पण मला दिलेच ना की बघ ठीक आहे, काही कारणास्तव पराभव वगैरे होत असतो, तो भाग वेगळा, पण कार्य काही नाही केलं पाहिजे ना. आता आम्ही सांगतो ना, आता प्रणित त्याला 1दा दिलं, 2दा दिलं, 3ऱ्यांदा दिलं. ते जे उमेदवारी दिली त्यांनी चांगलं सार्थ ठरवली, काम केलं लोकांचं. तिथं तर प्रणिताईचं जे मतदारसंघ आहे शहरमध्ये, अख्खा देशातले सर्व जाती धर्माचे लोक तिथं राहतात, सगळे घटकाचे लोक, सगळे वर्ग आहेत. त्या सगळ्यांचा प्रश्न सोडवणं काय सोपं नाही, पण ते सोडवले त्यांनी. आणि त्यांच्या विरोधात मोठे मोठे समाज जे आहेत ते उभारले तिथं, तरी पण लोकांनी जाती धर्माकडे बघितलं नाही, कामाला बघितलं. त्यामुळे म्हणून काम करणार आहेत म्हणून नाही. या दोन्ही खासदारांनी विशेषतः स्मार्ट सिटी योजना असेल, वंदे भारत एक्सप्रेस असेल, यासह राष्ट्रीय लेवलवरचे जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते त्यांनी उचलून धरले, म्हणूनच आज बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इथं झालं आहे असं त्या भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. त्यांनी जर काम केलं नसतं तर हे काही मिळालंच नसतं असं म्हणणं आहे. का बेसिक स्टाफ सांगा, एक वंदे भारत गाडी त्यांनी चालू केली, असली किती गाड्या केल्या आम्ही चालू, किती सांगू आम्ही पहिल्यापासून. काँग्रेसनी हुतात्मा एक्सप्रेस केलं, इंटरसिटी केलं, मेल केलं, सिद्धेश्वर केलं, सिकंदराबाद एक्सप्रेस 31 डाऊन केलं, मद्रास मेल केलं, चेन्नई आपलं हे कुठलं ते दिल्लीला जातं बघा डायरेक्ट ते के एक्सप्रेस चालू केलं. असं किती केलं, कधी सांगितलं का? एक वंदे भारत, त्याचं पण तिकीट किती? आपलं इंटरसिटीचं हुतात्मा एक्सप्रेसचं तिकीट आहे पुण्याला जायला 280 रुपये, पहिलं 100 रुपये होतं, आता 280 झालं. ज्याला याला किती? 1100 रुपये आहे. कसं परवडणार गरीबाला? आणि त्याचं तुम्ही उद्योग करता, निम्मा गाडी रिकामच असते ती, त्याला अर्थ नाही. काहीतरी गरिबासाठी चांगलं करायचं करा, मग सांगा तुम्ही. ते गरीब रथ होता, गरीब रथ होतं की, गरीब रथ लालू प्रसाद यादवनी चालू केलं होतं. गरीब रथ गरिबासाठी होतं ते, आता कुठं गरिबासाठी आहे? नुसतं मोठ्या लोकांसाठी, श्रीमंत लोकांसाठीच आहे ना तुमचं. हे परवडणार आहे का? एकच गाडी चालू केली 10 वर्षामध्ये,
तेवढं एवढं सांगते ते उदो मार्केटिंग फंड आहे असं म्हणायचं. पूर्ण मार्केटिंग फंड आहे त्यांचं. पंतप्रधानपासून खालचे इथले गल्लीबोळातला नगरसेवक असे सरपंचाचे नुसतं मार्केटिंग करायचंच काम करते, दुसरं काय करत नाहीत ते. त्याच्यामध्ये मात्र फार पुढे आहेत ते. चे उमेदवार सांगतात की 40,000 कोटींचे रस्ते सोलापूर जिल्ह्यात झाले का नेमकी? तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? 40,000 कोटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्यात झाले म्हणते, ते मंजूर कोणी केले? सोलापूर पुणे 4 लाईन हायवे कोणी मंजूर केलं? काँग्रेसने केले. सोलापूर हैदराबाद कोणी केलं? काँग्रेसने केलं. सोलापूर बिजापूर कोणी केलं? काँग्रेसने केलं. सोलापूर ते आमचे शिन्नूर मीच होतो, शेवटचं अधिवेशन होतं, मी गेलो तिथं. आता कसं गडकरी आहेत ना, त्यावेळेला तसं ऑस्कर फर्नांडिस होते. मग शिंदेसाहेब त्यावेळी संसदीय नेते होते आणि गृहमंत्री होते देशाचे. शिंदेसाहेबांनी सांगितलं ऑस्कर फर्नांडिसना की बा आमचा खास माणूस आहे, त्याला पाठवतो, त्याच्या रस्त्याचं काम आहे. मी गेलो, ते कर्नाटक होतं म्हणून मी कन्नडामध्ये बोलायला सुरू केलं. मला कर्नाटकचा जोडणारा रस्ता आहे म्हणून. मग त्यांनी त्यांच्या ह्याला बोलावलं, PS म्हणजे कसं आता आपलं विभागीय आयुक्त असतं ना, त्या लेवलचे अधिकारी असतात ते विभागीय आयुक्त. त्यांना सांगितलं इनके साथ जो भी आहे मीटिंग करू. मी मीटिंग घेतलो तिथं. मी काय खासदार नव्हतो, काय नव्हतो, का मंत्री नव्हतो. तिथं मी मीटिंग घेतली, ते मंजूर करून घेतलं. 1600 कोटीचा रस्ता, एकच 1600 कोटी सोलापूर ते शिन्नूर आमचं, ते आम्ही केलं. हे सगळं आमच्या काळात आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे. आता ह्यांनी मध्ये तर आम्ही 40,000 कोटी, कुठे 40,000 कोटीचं? हे सोडून सांगा कुठे आहे 40,000 कोटीचं? नुसतं खोटं बोल, रेटून बोल. त्यांना काय आवडतं, आम्ही जे बोलतो, आणि खास करून आमचे मीडियाचे मित्र मोठे मोठे छापतेत. आता तुम्हाला सांगतो, आम्ही 1600 कोटीचा रस्ता मंजूर केलं, चालू झालं, काम चालू झालं, आता पूर्णपणे झालं. कधी आम्ही एक 10 पैशाचं जाहिरात कुठे केलं नाही. आता 2-2.5 कोटीचा रस्ता झाले की 10 पेपरमध्ये जाहिरात, आम्ही एवढं केलं तेवढं केलं. म्हणून आमचं आव्हान आहे, मी एकच रस्त्याचं नाव सांगतो फक्त, 1600 कोटीचं मंजूर केलेलं. तुम्ही या 5 वर्षात रस्त्याचा हिशोब काढा, मग कुठले जास्त आहेत बघा. विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आज तागायत जे होऊन गेले आमदार त्याच्यापेक्षा जास्त निधी आणून तालुक्याचा रस्त्याचा पाण्याचा प्रश्न सोडल्याचा दावा करत आहे. काय सांगाल? मी आत्ताच सांगितलं त्याचं उत्तर. एकच सांगतो रस्ते. आम्ही तसं लय रस्ते केले, सगळे फार रस्ते केले. सगळ्यांची यादी मी देत बसलं तर तुम्हाला हे होणार. एकच रस्ता सांगतो, ह्या रस्त्याचं 1600 कोटी आहे, त्यांनी किती केलं ते सांगावं, आणि जास्त केलं म्हणून त्यांनी हे करावं. तालुक्यामध्ये जे रस्ते सुरू आहेत त्याचा दर्जा कशा पद्धतीने आहे साहेब सध्या? दर्जा काहीच नाही आहे. सगळं 10%, 20%, काय काय रस्त्याचे 40% चाललं आहे सगळे रेट. त्यामुळे ते रस्ता दर्जा कसा होणार? त्या कॉन्ट्रॅक्टरला गावातले सरपंच विचारतात, ए रस्ता नीट कर. तो सरपंच कोणाला तर सांगतो, अरे बाबा 40% दिलं रे बाबा, माफ कर, मला बाहेर पडू दे म्हणते. मग रस्ता दर्जा कसा राहणार आहे? मेत्रे साहेबांच्या सत्तेच्या काळामध्ये अनेकांना आपण राजकीय बलस्थानं दिले, ज्यांना पंचायत समितीचं सभापती केलं, ज्यांना जिल्हा परिषदचं सदस्य केलं. जसं आता जे महबूब मुल्ला पंचायत समितीचे सभापती होते, महेश जानकर होते, आणि नंतर विलास गव्हाणे, आशा इंगळे, असे जे सभापती आपण केला साहेब, ते सगळे आता पडत्याच्या काळामध्ये सत्ता नसताना ते तुम्हाला सोडून गेले. काय वाटतं? आता देशभरातलं बघा हो, देशात जे भाजपकडे आहेत 65% लोक सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, किंवा ममता बॅनर्जी पक्ष, या सगळे मिळूनच आहे. ओरिजिनल भाजप 30-35% आहेत. मग आता सगळीकडेच चालणार ते. या आपण जर पाहिलं साहेब, अक्कलकोट तालुक्यामध्ये बाबासाहेब तान्हावडेंनी पहिल्यांदा कमळ फुलवलं, आणि त्यावेळेस युतीची सत्ता होती. आणि युतीची सत्ता असताना आपलं एक नेतृत्व, एक युवा नेतृत्व म्हणून समोर आलं. तरुणांची फौज मोठी तुम्ही त्यावेळेस निर्माण केली होती. आणि पोटनिवडणुकीमध्ये युतीची सत्ता असताना तुम्ही पराभव करून, तिथलं कमळाचा पराभव करून तुम्ही तिथं निवडून आलात. आणि पुन्हा तुम्ही सत्ता असताना एक तिथं तुमचं नेतृत्व, एक राजकीय कारकीर्द तुमची सुरू झाली. आता देखील तुमच्यापुढे केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. मग भाजपला रोखण्यासाठी आता देखील तुमच्यासमोर आव्हान आहे. कशा पद्धतीत काय सांगाल याबाबत तुम्ही? तुमचं म्हणणं बरोबर आहे. केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात आहे, जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे. पण आम्हाला लढायची सवय आहे पहिल्यापासून. मी लहानपणापासून, मी कॉलेज जीवनापासून, मी जेव्हा संगमेश्वर कॉलेजला होतो तेव्हा 1981ला दुधनी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो मी. तेव्हापासून मला संघर्ष करायची सवय आहे. आणि मेत्रे आणि संघर्ष एका नाण्याची 2 बाजू आहेत. आमचं आयुष्य असंच गेलं, म्हणजे संघर्षामध्येच गेले पहिल्यापासून. त्यामुळे संघर्ष काय आम्हाला अवघड नाही आहे.
आणि आता ह्या सरकारने म्हणा, देशातल्या राज्यातल्या सरकारने एवढं म्हणजे दडपशाही, हुकुमशाही चालवलेत, त्यामुळे लोक कंटाळलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्यावेळी ह्या देशात बिगर काँग्रेसचं सरकार आलेलं आहे त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास शेतकऱ्यांना झालेला आहे. पण ह्यांच्या काळात एवढं झालं की प्रचंड झालं आहे. शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त मोठं नुकसान ह्या लोकांनी केलेलं आहे. तुम्हाला आठवा, तुम्ही सांगा आता, एवढं तुम्ही चॅनलवाले सगळ्या जगातली माहिती असते तुमच्याकडं, जगातल्या कुठल्या तरी सरकारने शेती उत्पादन मालावर कर लावलाय का, टॅक्स लावलाय का? ह्याने GST लावलं. एकच उदाहरण सांगतो, खतावर 18% GST. एक मध्यम शेतकरी असले तरी त्यांनी 1 लाख रुपयाचं खत त्यांनी घेतच. 18% म्हणजे 18,000 झाले. देते किती त्यांनी? 6,000 रुपये देतात. म्हणजे 18,000 घेतात आणि 6,000 देतात. 12,000चं चूर्ण आणि बुच मारले की त्यांनी सांगा, मारले की नाही? हे शेतकऱ्यांना कळू लागले सगळं. इतर कुठलं पिकाला भाव नाही आहे. कांद्याचं बघा, गरीब कांदा कोण पिकवतो? 1 एकरवाला, 2 एकरवाला, 3 एकरवाला, जास्तीत जास्त 5 एकर शेतकरी कांदा पिकवतो. मोठे शेतकरी कोण कांदा पिकवत नाहीत. ते बिचारांना 3-4 वर्षामध्ये कधीतरी संधी मिळते, चांगला भाव मिळतो, तेवढं त्यांचं बाकी चाललं असतं. त्यांच्यात पण तोंडात माती घातली यांनी निर्यात बंदी करून. आता सगळे यांचे अदानी साहेब खरेदी केल्यावर आता थोडं उठवल्याचं काहीतरी, आता इलेक्शन लई चाललं त्याच्यावर किरकिरी म्हणून ते निवडणुकीच्या तोंडावर हे केले. म्हणजे कसं, पेट्रोल वाढवले भरपूर, 2 रुपये कमी केलं. म्हणजे कसं आहे, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए, असं ह्याप्रमाणे ह्यांचा कारभार चालू आहे. पण ठीक आहे, एक म्हण आहे इंग्रजीतलं, मराठीत सांगतो, सर्व लोकांना सर्व काळ फसवता येत नाही. काही लोकांना सर्व काळ फसवता येतो, काही लोकांना काही काळ फसवता येतो. म्हणून सर्व लोकांना सर्व काळ फसवता येत नाही, हे जगातलं प्रचलित इंग्रजीतलं म्हण आहे. ते आता ते म्हणीचं प्रत्यय ह्या इलेक्शनमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मोदी लाटेत अनेक आपले काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले. अनेक जण वाटेवर होते. आता काही परत अलीकडे सुद्धा गेले. मध्यंतरीच्या काळात तुमचं नाव यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं की म्हेत्रे साहेब हे भारतीय जनता पार्टीत जाणार आणि काही नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याचं देखील वृत्त समोर आलं होतं. नेमकं त्यावेळी काय झालं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीत संधी असताना तुम्ही का गेले नाहीत? विशेषतः आपण पाण्यासाठी नेहमीच अग्रेसिव्ह राहिलात आणि मी मगाच म्हटल्याप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण केवळ शेतकऱ्यांचंही डोळ्यासमोर ठेवून पाण्यासाठी काही वेळा भारतीय जनता पार्टीला मदत करण्याची भूमिका घेतली. आता तुम्हाला मोठी संधी होती पण तुम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलात. काय नेमकं सगळ्या प्रकारात? मी जेव्हा आमदार झालो, म्हणजे थोडं विस्ताराने सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी दौरे करत होतो रोज रात्री 1:30-2 पर्यंत सहज. तेव्हा आता ह्या 5 वर्षात कमी केल्या, तेव्हा मी रात्री 2 नंतरच जेवण माझं, 7ला उठणार, जाणार, असंच कंटिन्यू फिरत होतो. एकदा येत होतो रात्री मी दौरा करून. अक्कलकोटमध्ये सगळे माता भगिनी भरपूर त्या बादली, घागरी, हंडा घेऊन फिरत होते. एक भगिनी मला थांबवली, थांब म्हणले, मला खाली उतर म्हणले. कुठं फिरतो तू म्हणले. मी म्हणलं ताई मी दौरा करतो म्हणलं. कुठं दौरा करतो? तालुक्यात दौरा करतो. मग तालुक्यात आम्ही काय करतो दिसत नाही काय म्हणले. अहो मला दिसते की म्हणलं, ते रोज पाणी भरता म्हणलं इथं, इकडे म्हणले जवळ मला. हे बघ म्हणलं माझं डोक्यातलं केस गेलं म्हणले पाणी वाहून वाहून. कुठं फिरतो रात्री एवढं 2-2, 3-3 वाजेपर्यंत? पहिलं पाण्याची सोय कर राजा, हे बरोबर नाही. आता आमदार झाला नवीन, तो माहिती आहे मला, कर म्हणले. त्या दिवशी घरी आलो, मला रात्रभर झोपच आलं नाही. सारखं ते माऊलीचे शब्द आठवणार मला. मग तेव्हा ठरवलं आम्ही की काय का होऊ दे, टँकर मुक्त आपलं करायचं. सुरुवातीला मी आमदार झालो तेव्हा किंवा त्याच्या अगोदर डिसेंबरमध्येच आमच्या तालुक्याला 160-170 टँकर लागायचे. ह्या वर्षी जरा आता मागणी होऊ लागली, नाही तर आतापर्यंत कुठे एक सुद्धा टँकर लागला नाही. आम्ही ते कामं केले, CCTVचे कामं केले, पाझर तलाव, मायनर इरिगेशन म्हणजे MI टँक, कुन्नूर धरण, एकरूप उपसा सिंचन योजना, कुठं कुठं नाला बंडिंगचे कामं आणि आपलं खोल खोदाईचं कामं आणि नाला सरळीकरण आणि त्याच्यावर छोटे छोटे बंधारे, असं करून आम्ही सिंचनाची सोय केली. नाहीतर आमच्या तालुक्यात पहिला एकच कारखाना होता, इंदिरा कारखाना, नंतर स्वामी समर्थ केलं ते. त्या कारखान्याला आमच्या तालुक्यात ऊस मिळत होतं. आम्ही डायरेक्ट होतो सुरुवातीला, श्रीराम पाटील आम्ही सगळे म्हणूनच होतो.
त्यावेळी आम्हाला बाहेर जाऊन ऊस आणायचं लागत होतं. आज माझ्या तालुक्यामध्ये 4 कारखाने आहेत मोठे. मातोश्री, गोकुळ शुगर, गोकुळ मौली, जय हिंद, आणि आता हे चालू झालं नाही अजून, बंद आहे ते आमचं स्वामी समर्थ. या 4 कारखाने मोठी कॅपॅसिटी आहेत सगळे ते. एवढं असतानासुद्धा बाहेरचे 7-8 कारखान्यांच्या गाड्या येतात आमच्या तालुक्यात. मग हे सिंचनाची व्यवस्था झाली, पूर्ण केलं आम्ही ते. एक ग्रुप मंजूर करून घेतलं. दिव्य एक्सप्रेसचे काम निम्म्यापर्यंत आणून सोडलं आम्ही. हे सगळे सिंचनाचे काम केलं म्हणून माझ्या डोक्यात होतं. आणि त्यावेळी ते का वॉटर उठलं, आम्ही मदत काय केली ते भाजपच्या लोकांना. त्यावेळेला सुप्रमा संपलं होतं एकरूप सिंचनाचं, सुधारित प्रशासकीय मान्यता, ते पाहिजे होतं आम्हाला. मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस विधान परिषद इलेक्शन चालू असताना मला बोलवून घेतले. तिथं दानवे होते, तुमचे सुभाष बापू होते, सगळं होते. म्हणलं आम्हाला तुम्ही मदत करा, हे करा, ते करा. म्हणलं मी मदत का करू? नाही, तुम्हाला का पाहिजे ते मदत करतो. मला मदत एकच पाहिजे, मला सुप्रीमा पाहिजे, देतो म्हणले. हात पुढे केले असं दानवे साहेब, त्याच्यावर माझा हात, माझ्या हातावर देवेंद्र फडणवीसचा हात, देवेंद्र फडणवीसच्या हातावर सुभाष बापूचा हात, असं म्हणजे फिल्मी स्टाईल केले सगळं. ठीक आहे म्हणलो मी. मग त्यामुळे त्यांना मदत करत गेलो. आता ते पाण्याचं महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या आमदारकीपेक्षा ते पाण्याचा प्रश्न मला महत्त्वाचा होता. आता त्यामुळे सारखं जाणं येणं भेटणं होणार, आणि तुमच्यासारखे कोणतरी मला फोटो काढणार, हे मैत्री चालले तिकडे भाजपमध्ये, असं उठवणार. आता काय करावं, बोलता येत नव्हतं त्यावेळेला. ठीक आहे बाबा, काय चालतं. मी 2-3 वेळा खाजगीत बोललो पत्रकारांना, मित्रांना आमच्या. अरे बाबा, मी कुठं जात नाही म्हणलं. एकमेव घराणं आहे म्हणलं, मैत्री घराणं. आजपर्यंत काँग्रेस सोडलं नाही आमच्या वडिलापासून, आम्ही जात नाही. कशाला होईल लिहिता, मी कुठेही जात नाही म्हणून लिहा म्हणलं तर ते त्यांना विश्वासच वाटणार नाही, ते लिहिणार पण नाहीत. जाऊ दे म्हणलं, आता आपलं कामं करून घ्यायचं होतं, उलट बातम्या येऊन मग गप बसलो मी. त्यामुळे ते गैरसमज आला. पण साहेब 2019ला आपण जर पाहिलं, आपण म्हणल्यासारखं आता तुम्ही भाजपमध्ये जाणार म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चा होती. इव्हन तुम्हाला भाजपचं तिकीटसुद्धा मिळणार अशी म्हणजे चर्चा होती, तिकीट मिळणार. आणि अचानक कल्याण शेट्टींना तिकीट जाहीर झालं. आणि तुम्ही त्या अगोदर तुम्हीच कमळाचा प्रचार केला तालुक्यामध्ये. ते काय झालं, आता जे निंबाळकर आहेत ना खासदार, माड्याचे खासदार, त्यांचे वडील आमचे चांगले मित्र हिंदूराव निंबाळकर, त्यांनी अक्कलकोटला आले होते सहकुटुंब. मला भेटले तिथं. हो, बरं झालं मित्र साहेब, मी दुधनीला निघालो होतो तुम्हाला भेटायला म्हणलं. मी म्हणलं का हो खासदार साहेब, माझ्याकडे कशाला? म्हणलं नाही, मला वडिलांनी सांगितलं तुम्हाला भेटायला. ठीक आहे म्हणून दर्शन घेतलं, अनक्षेत्रामध्ये दर्शन घेतलं. मी आत बसून चहा बी पिले सगळे. मला तुमच्याशी बोलायचं आहे, सगळ्यांना बाहेर पाठवा म्हणले. सगळ्यांना पाठवलो. मग त्यांनी त्यांच्या मिसेसला पण बाहेर पाठवलेलं आहे. मी म्हणलं राहू दे की, ताईनं राहू दे की म्हणलं, त्यांचं काय एवढं नाही. नाही, ते पण जाऊ द्या म्हणलं. त्यांना पण बाहेर पाठवलं. मग सुरू केले नाही, तुम्ही आमच्यावर या, तुमच्यावर या म्हणजे काय सांगा म्हणलं मी तुमच्या. नाही, आता तिथं काय नाही, सगळं संपलं, या असं तसं म्हणले. मी म्हणलं आम्ही कुठे येत नाही. अर्धा तास झालं, शेवटी ते बाहेर उभारले तिथं आई मुलं वगैरे सगळे. मी म्हणलं चला साहेब आपण नंतर बोलू, बरं दिसत नाही म्हणलं एवढ्या वेळ म्हणून. त्यांनी गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले. तिसऱ्या दिवशी फोन लावले मला, मित्र साहेब. हो बोलतो, बोला म्हणलं निंबाळकर साहेब. काय? CM साहेब बोलतात मग म्हणलं. CM साहेब मग फोन लावले. कुठं आहे मित्र साहेब? म्हणलं साहेब मी इथंच आहे म्हणलो, मी सोलापूर, उद्या या मुंबईला. मी त्यावेळी आमदार होतो तर CMने आदेश दिल्यावर जाणं भाग होतं ना. येतो साहेब म्हणलं. गेलो तिथं. मग गेल्यावर रात्री बोलवले मला वर्षावर 11:30ला. जीवनराव गोरे निंबाळकर दोघंच होते, मी एकटा तिथं. मी ह्या कोपऱ्यात बसलो होतो, जीवनराव त्या कोपऱ्यात, हे मध्ये फिरत होते इकडे तिकडे खासदार. सुविधा त्यांच्याकडे येणार, एकदा माझ्याकडे येणार. मग त्यांना आत घेऊन गेले. 15-20 मिनटं काय बोलून आले त्यांनी. माझ्याकडे आले. बोला काय बोलायचं? हो काय बोलायचं ते तर सांगा म्हणलं मला. थोडं मी प्रिपेअर करतो म्हणलं 2 मिनिट. CM साहेबवर बोलायचं म्हणलं. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मग कोण असं तसं आहे का व्यक्ती म्हणलं, एवढी राज्याचं बॉस आहे त्यांनी, तर काय मला हिंट तरी द्या म्हणलं थोडं. ते सगळे सांगते चला आत म्हणले. मग आत गेल्यावर CM साहेब सांगलेले नाही आमच्यावर यायचं. म्हणलं नाही साहेब म्हणलं, आम्ही सोडलं तर काँग्रेस सोडत नाही म्हणलं आम्ही. सर इथं माझ्याकडे लाईन लागली लोक, मी येतो तू येतो म्हणून. मी स्वतःहून तुम्हाला बोलवलो आणि तुम्ही येत नाही का म्हणलं. काय फरक पडणार साहेब, तुम्हाला मदत केलीच की म्हणलं आम्ही. आता तसं पुढं काय प्रसंग आला तर बघू, आता कशाला आम्हाला हे करतात. नाही आमच्यावर यायचं. मी नाहीच म्हणलं शेवटी. ते काय नाही, आता इकडे यायचं नाही मुंबईला, तुम्ही तयारीला लागा. मला सटकायचं होतं, बरं साहेब म्हणून आलो मी. हे सुरू झालं की दुसऱ्या दिवशी पेपरबाजी सगळं ते. मग नंतर लातूरला बोलवून घेतले. मग नंतर मग पुण्याला बोलून घेतले. नंतर मुंबईला 2 वेळा बोलून घेतले. मी कधी माझ्या तोंडात मी येतो म्हणलंच नाही त्यांना.
पण त्यांनी त्याचं मीडिया स्ट्रॉंग असतं तुम्हाला माहीतच आहे. नुसतं आम्ही भेटून गेले की बाहेर बातम्या सुरू सगळं ते त्याचा परिणाम मला झाला. लोकांना काय वाटलं की आता हे जातात का असं. तालुक्यातील लोकांशी काय चर्चा केली होती तुम्ही भाजपमध्ये जाणार म्हणून तुम्ही काय? आम्ही मेळावा घेतला होता. मेळाव्यामध्ये काही असं पण लोक आले, असं पण लोक संमिश्र आले. मग मी म्हणलं मी आता काय निर्णय घेत नाही, नंतर घेतो म्हणलं. मी त्या दिवशी निर्णय जाहीर केला नाही. मिटिंग झाली मोठी तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची. असा नारा दिला जातो की अबकी बार 400 पार, तर हे कितपत शक्य आहे? काँग्रेसकडनं असा नारा आहे अबकी बार भाजप तडीपार. त्याला तेच उत्तर आहे. तुम्ही एवढं विचार करत नाही, तुम्ही पण बेधडक सगळे लिहिता पेपरवाले. एक कुठंतरी त्याला स्ट्रॅटेजी असते की नाही सांगा. आता तुम्ही सांगा त्यांना जेवढं मिळालेत गेल्या वेळी तेवढं सीट मिळालं तरी 400 पार होत आहेत का? गुजरात फुल आहे, राजस्थान फुल, बिहार 40 पैकी 39, मध्य प्रदेश 25 पैकी 25, कर्नाटकमध्ये 28 पैकी 25, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 41 आणि ती राहणार एक 42 ती बाई. एवढं पश्चिम बंगालमध्ये 19 सीट. आता ते शक्य आहे का तुम्ही सांगा. मग ह्याच्यामध्ये जरी निम्म झाले सगळीकडे तरी त्याला 200च्या पुढे जात नाही त्यांनी. मग 400 पार कसं होणार? उगी सांगायला बरं आहे 400 पार, शक्य आहे का ते? आणि आता तर एवढे नाराज आहे शेतकऱ्यांच्या लोकांचं. GSTमुळे व्यापारी सगळे मेले, युवा वर्ग सैरभैर आहे. 15 लाख देतो म्हणले दिलं नाही, नोकऱ्या नाही, आणि ते गॅस सिलेंडरचा ऑर्डर म्हणले सगळे महिला वर्ग त्रस्त आहे. उज्ज्वला योजना, कुठला उज्ज्वला योजना? त्यांनी काय केले? चारबाजी फ्री देतो म्हणले, दिले, आणि 400 तर 1200चे केले. म्हणजे एवढं प्रचंड नाराजी आहे ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये पण जगणं मुश्किल झालं लोकाला. एवढं प्रचंड महागाई वाढलेलं आहे. अहो आमच्यासारख्यांना त्रास होऊ लागले, मध्यमवर्गीय सामान्य लोकांना काय त्रास होत असेल त्याला विचार करा तुम्ही. मग कसं 400 पार होणार आहे? उगीच सांगायला ठीक आहे ते 400 पार नाही, 150 पार पण होत नाही. बघा तुम्ही आता तुम्ही हायच घेतं, मला 150 पार नाही तेव्हा बोलाव मला 4 तारखेनंतर. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामांबद्दल काय सांगाल? असमाधानकारक काम आहे सगळं. एक काम चांगलं केलं बघा त्यांनी. ED आम्हाला माहीत नव्हतं, EDचं इन्कम टॅक्सचं आणि CBIचं वापर कसं करून घ्यावं हे आम्हाला 60 वर्षात कळलं नाही. पण ह्यांनी 10 वर्षात सगळं जगाला कळवले, म्हणजे ते यंत्रणेचा वापर कसं करायचं असतं. एवढं मात्र चांगलं काम केलं बघा. नमस्कार. MIMनं उमेदवार दिला नाही. महेश कोटे आणि दिलीप माने म्हणजे यांची ताकद काँग्रेसला मिळणार, याचा कितपत फायदा म्हणजे काँग्रेसला होईल? 100% होणार आहे फायदा. वरच आहे गणित. होतं MIM दिलं नाही, MIMचे सीट उभारलं तर नाही म्हणलं तर त्यांनी 30-40 हजार मतं खाल्ला असता. ते आता तिकडे जात नाही, इकडेच येणार आहे. महेश कोटेचे गेल्या वेळी हे झालं, ते आले, त्यांच्या आपल्याला येणार आहेत. दिलीप माने आले, त्यांचं पण आपल्याला मदत होणार आहे. सगळं उत्तर भागात दक्षिण तालुक्यामध्ये त्यांचं प्रस्थ आहे. महेश कोटेचं शहर मध्यमध्ये पण आहे, शहर उत्तरमध्ये पण आहे. त्याचा फायदा होणारच आहे, 100% फायदा होणार आहे त्याचा. साहेब, आपण आत्ताच यापूर्वी सांगितले की पाण्याचा प्रश्न अक्कलकोट तालुक्यातला सोडवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले. विशेष म्हणजे तुमच्या काळात कुरनूर धरण असेल किंवा यकरूप उपसा सिंचन योजना असेल, हे 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. कुरनूर धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी तुम्ही आता यकरूपचं उपसा सिंचन योजना आणली, परंतु ती कुठेतरी प्रलंबित योजना आहे. काय अडथळे येतात, का याला उशीर का होतो, काय? 1999 पासून आपण त्यासाठी प्रयत्नशील आहात. त्यावेळी का होतं माहिती आहे का? आता तुम्हाला अगदी प्रांजळपणाने बोललेलं चांगलं का? मी बेधडक बोलत असतो, मी असं विचार करत नसतो. तुम्हाला सांगतो, हे अक्कलकोट दक्षिण उत्तरला जर काय पाहिजे असेल ना, वरचे सगळे एक होतात. सगळे पार्टीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, काय सगळे एक होते तिकडे येऊ नये म्हणून आपल्याकडे. पण आपली येडे एक होत नाही तिथले. काय करावं? पाण्याचा प्रश्न आहे, कोण आणतं काय आणतं प्रश्न आहे. शेवटी तालुक्याला पाणी येणार आहे ना, त्याचा विचार करायला पाहिजे. बाकीचे तालुक्यात कसं असं कुठलं तर तालुक्याचा महत्त्वाचा प्रश्न असेल तर सगळे ते एक होतात नेते मंडळी, आपलं नाही. ह्याच्यामुळे ते प्रलंबित होत गेलं, निधी कमी मिळत गेला. प्रत्येक वेळेस आम्हाला 50 कोटी मागितले की 20 कोटी मिळणार, परत पुढच्या वर्षी परत 50 कोटी मिळाले की 20 कोटी मिळणार. पण त्याचं किंमत वाढणार ना, त्याचं ते DSR वाढणार प्रत्येक वेळेला, त्यामुळे त्याचं वाढत गेलं. ते
वाढत जाऊन तरी पण आम्ही प्रत्येक वेळा भांडून दरवर्षी आम्ही 30, 35, 40 कोटी असं आणलं पूर्ण केलं. आता कुर्नूल धरणामध्ये पाणी पूर्ण जातं. परवा आम्ही केलं होतं ते प्रयत्न. खरं म्हणजे परवा पाणी सोडले नसते त्यांनी, पण ते उपोषण वगैरे झालं. ते कोण दरगाळीचं पवार काहीतरी ते बिचारा 13-14 दिवस उपोषणाला बसला. आम्ही सगळे भागातले लोक पाठिंबा दिले. सगळ्यांना पाहिजे होतं. आम्हाला पण बघायचं होतं. एक ट्रायलच झालं ते आमचं कुर्नूल धरणापर्यंत जाईल म्हणून. पण कुर्नूल धरणात पाणी जाऊ नये म्हणून पण काही महाभाग प्रयत्न केले. आणि इथं धनाळीजवळ कॅनल बिलाल फोडले. ते कॅनल फोडताना ते पोरं तर रेकॉर्ड आहे माझ्याकडं. फोडा रे, आमच्या मागे ह्यानी आहेत त्यानी आहेत. आता असं केल्यावर कसं पाणी येणार मग लेट होणार? कोण असू शकतं याच्या पाठीमागे? आता सांगत नाही मी, अजून 3 महिन्याने सांगतो तुम्हाला. आणि एकरू काही गोष्टी ते ठेवावं लागतं भात्यात. बाण सगळे बाण मारल्यावर तुम्ही उद्या तुम्ही दुसरं काहीतरी आणलं तर काय करू मी? नाही, एकरू उपसाचे श्रेयवाद जरूर घ्यावा. ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी श्रेयवाद घ्यावा, ह्या मताचं मी. सध्याचे विद्यमान आमदार एकरू उपसाचे श्रेय घेतात असं वाटतं. का केले त्यांनी सांगा. श्रेयवाद घ्यावा जरूर. आणि माझं पहिल्यापासून आहे, ज्यांनी काम केलं त्याचं नाव सांगणार मी. ते भले विरोध असू दे, दुश्मन असू दे, आमचं मी पहिल्यापासून ना, ज्यांनी काम केलं ना त्या एखादं काम केलं की त्याला आणायचं आम्ही. सगळे म्हणणार रे त्यांना कसं आणतात? नाही, त्यांनी मंजूर करून दिलं, त्याच्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन करायचं. हे आमचं तत्व आहे. तुम्ही श्रेयवाद जरूर घ्या, आमचं काय म्हणणं नाही, पण करा तुम्ही ते. आता परवा बातमी आली एक आता ही देगाव एक्सप्रेस कॅनलला मंजूर करून घेतलं आम्ही. ते एक सांगतो तुम्हाला थोडक्यात. सगळे म्हणणार आमचं अक्कलकोटला ग्रॅव्हिटीने पाणी येणार नाही. मी म्हणणार तिच्याला आम्ही काय हिमालय एवढं उंच आहे का आमचं तालुका? म्हणलं बाजूला दक्षिणला आहे तर आम्हाला काय येत नाही. मग मी तिथे एक कारिंगे म्हणून एज्युकेट इंजिनियर होता तिथं, मंत्रालयात होते त्यांनी, करजगीचे ते. त्यांना मी सांगितलं हे ग्रॅव्हिटीने पाणी येत नाही का अक्कलकोटला? त्याने म्हणले साहेब मला 4 महिने द्या, मी पूर्ण अभ्यास करून सांग. 4 नाही 6 महिने घ्या, पण सांगा. मग 4 महिन्याने सांगितले 1001% येते साहेब. म्हणले ठीक आहे म्हणलो. मग त्याचं बदली करून आणलो आम्ही इकडं. तयार कर म्हणलं प्रस्ताव तयार केले. प्रस्ताव तयार करून मंत्रालयाला जाऊन पडायला शिंदेच्या मुख्यमंत्री व्हायला गाठ पडले. मी म्हणलं स्वामी महाराज कृपा झाली म्हणलं आता आम्हाला. स्वामी तर भरपूर कृपा आहे. मग मी साहेबाला सांगितलं साहेब म्हणलं तुमच्या मतदारसंघ आणि माझा मतदारसंघ. साहेब त्यावेळी दक्षिणचे आमदार होते मुख्यमंत्री असताना. काय करायला पाहिजे? मंजूर करावं लागतं. हे एवढं मोठं 400-500 कोटीचं प्रकल्प आहे, कसं रे पैसे काय नाही, पहिला मंजूर करा म्हणलं. तुम्ही मुख्यमंत्री असताना जर तुम्ही करत असताना केव्हा करणार आहे? माझ्याबरोबर त्यांनी होता ते हटगेचं आपलं घोडके, चंदू घोडके वारले बघा, ते होते. ते दोघंच होते. आम्ही दोघं साहेबाबरोबर अर्धा तास झालं आमचं झटापट. मग साहेबांनी शेवटी म्हणले सही केले. मग साहेब म्हणले आता काय करणार आहेत? काय करायचं ते करतो, तुम्ही सही केलं बस झालं, मंजूर केलं म्हणून आणलो आम्ही. ते मंजूर झालं. ते टप्प्याने पैसे आम्ही हे केले. इथं तुमचं सोलापूर महापालिकेचं आरक्षण होतं ते कॅनलवर सोलापूरहून जाताना. मग मला सांगितलं मी त्यांचं एक 52 कोटीचं हे होतं बाकी शासनाकडे भरायची. मी त्यावेळी पाणी पुरवठा खाते आलं होतं माझ्याकडे. अजितदादा माझे कॅबिनेट होते, विजयदादा ग्रामविकास होते, अजितदादाकडे पाणी पुरवठा होते. मग मी म्हणलो या मिटिंगला, महापौराला महेश कोटेला सगळे आले तिथं. मग आमचे सचिव होते, त्यांचं नाव काहीतरी होतं, सचिव होते. म्हणलं काय करायचं आहे म्हणलं, माफ करायचं म्हणलं. एवढंच ना म्हणलं, माफ केलं म्हणलं. आम्ही माफ केलं झालं म्हणलं. नंतर आले सगळे, मिटिंग झाली, चहा प्या जाऊ म्हणलं, माफ केलं तुमचं 52 कोटी जाऊ म्हणलं. मग काय करायचं? ते आरक्षण उठवायचं म्हणलं. आता आमचं कॅनलचं ते गपची फुटवलं, अजून कुणाला माहीत नाही, खरं सांगून ओपनली आम्ही ते खुल्ला झालं. ते जवळजवळ आता 26 महिन्यापर्यंत गेलेलं आहे आता ते काम आता कॅनलचं. आता परत त्यांनी बातमी दिली 400 कोटी आम्ही मंजूर केले म्हणून. मंजूर केले असेल तर म्हणजे टेंडर काढायला परमिशन काहीतरी दिलेत त्यांनी. आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही नवीन आहात म्हणलं, असं होत नाही म्हणलं. बजेटमध्ये तरतूद करावं लागते त्याला. किती करा, 5 कोटी करा, 10 कोटी करा, पहिले तरतूद करून घ्या. त्यांना अजून संधी आहे. अजून एक बहुतेक अधिवेशन होईल जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. होते ते आता इलेक्शन झाल्यावर. त्याच्यामध्ये तरी करून घ्यावं. 10 कोटी, 5 कोटी, 20 कोटी किती होईल तेवढं ते बजेटमध्ये तरतूद करून घ्यायला पाहिजे. म्हणजे एकदा बजेटमध्ये आले ना, मग टप्प्याटप्प्याने त्यांना निधी मिळत जाईल. रोज 50 कोटी मिळतील, हे मिळतील ते, असं ते टप्प्याटप्प्याने मिळत जाणार आहेत. ते 10 वर्षात मोदी सरकार किती यशस्वी ठरलं असं तुम्हाला काय वाटतं?
यशस्वी कसं ठरवलं? कुठल्या सगळ्या ह्याच्यामध्ये फेल्युअर आहे तुम्ही. देशाचे पंतप्रधान आहेत, आंतरराष्ट्रीय दबदबा आहे म्हणते, तर आजूबाजूचे एक तर देश आहे का तुमच्याबरोबर? श्रीलंका तुम्हाच्याबरोबर नाही, चीन तर पहिल्यापासूनच आहे, ब्रह्मदेशसारखा लहान लहान देश नाही, पाकिस्तान आहे, आता बांगलादेश पण तुमचं हे झाला, ते पुढचं कुठलं म्यानमार काय कुठलं ते आहे. म्हणजे कोण आहे तुमच्या? कसं यशस्वी म्हणायचं आहे? इन चॅनलला कधी यशस्वी म्हणायचं? सगळ्या जिल्ह्यात पसरायला पाहिजे, चांगल्या बातम्या द्यायला पाहिजे, सगळ्यांनी वाहवा करायला पाहिजे, मग तेव्हा म्हणतो आम्ही इन चॅनल यशस्वी झाला म्हणून. असं आहे ते. देशातले सगळे जनता खुश असायला पाहिजे. नुसतं अदानी अंबानी खुश झालं म्हणजे असं होत नाही. ते दोघांसाठी सरकार आहे का देशाचं? यशस्वी कधी म्हणायचं? ह्या देशातल्या जी 140 कोटी जी जनता आहे, त्या जनतेचे जे मूलभूत सोयीसुविधा आहेत, त्यांचे ते प्रश्न आहेत. इथं एवढे 1760 जातीचे 18 पगड धर्माचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये गुण्यागोविंदाने संबंध आहेत का? सलोख्याचे संबंध आहेत का? प्रेमत्वाचे भाईचाराचे संबंध आहेत का? सगळे प्रेमाने राहतात का? हे सगळं केल्यावर मग त्याला यशस्वी म्हणतात. नुसतं जाहिरातबाजी केलं, टी व्हीवर येऊन सांगितलं मी यशस्वी आहे, कशावर यशस्वी आहे तुम्ही? 56 इंच का छाती म्हणतात त्यांनी. किती वेळा हल्ला केलो पाकिस्तानी, ते पण लष्करावर. ठीक आहे, अगोदर लोकांवर करत होते, लोकांच्या हातात काही शस्त्र नव्हते, ते करत होते. आता तुमच्या किती वेळा केले ते? तुम्ही पाकिस्तानला शिवाय देता आणि न सांगता जाऊन त्याची बिर्याणी खाऊन येता. न बोलवता कोण जातं का? आता आम्ही एवढं मोठं आहे तर एवढं साधा माणूस पण न बोलवता आमच्या घरी येत नाही जेवायला वगैरे. तुम्ही न बोलवता त्याच्या घरी जाऊन तुम्ही बिर्याणी खाऊन येता म्हणजे काय काय तुमचे कशा यशस्वी म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे ना? यशस्वीचे गणक काय? सगळं हे झालं, काँग्रेसने केलं, ते केलं, नेहरूने केलं, ह्याने हे झालं ते. अरे भाई, नेहरू को नीचा दिखाने से सरदार पटेल क्या बड़े होते क्या? नेहरूच्या मंत्रिमंडळात होते पटेल साहेब. नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे ते पोलादी पुरुषासारखे काम करू शकले. तुम्ही एकाला तर स्वातंत्र्य दिलं का? ते अमित शहाला सोडून एवढं मंत्रिमंडळ आहे. नाव तर सांगा बघू, पट एवढं तुम्ही चॅनलवाला सगळे ते सांगा बघू किती मंत्री होते, आकडा तर सांगा मला. मग कसं यशस्वी पंतप्रधान म्हणायचं ना? सगळ्यांचं हे तर पाहिजे की नको? यशस्वी त्याचं गमक काय सांगा मला, मग मी सांगतो यशस्वी आहे की नाही तुम्हाला. ते नुसतं भोगसगिरी आहे, काय नाही, फसवेगिरी आहे. आता ते मणिपूरमध्ये एवढं दंगा नाच चाललं, आमच्या महिला भगिनीचे सगळे नग्न करून धिंड काढले, ते नग्न, संपूर्ण नग्न करून. इथं कुस्तीपटूचं हे जरा त्या भुजबळ सिंग एक खासदार हटवता आलं नाही तुम्हाला? तुमच्यात हिंमत काय? 56 छाती म्हणतात ते खासदारांनी एवढा अत्याचार केला. त्या मुली सगळे विचारे देशासाठी मेडल आणले, त्यांच्यावर त्यांनी अत्याचार केला, त्याला हटवायचं तर विचारायची हिंमत नाही. मग 56 छाती कसं काय तुमचे? एवढे डरपोक आहे तुम्ही पंतप्रधान असून तुमचे एका खासदाराला हे करण्यासाठी? राम मंदिर, आम्ही 500 वर्षांनी राम मंदिर बांधलं. राम मंदिर काय? राम आमचा नाही. माझं तर नाव सिद्धाराम आहे. माझ्या वडिलांनी जन्मल्यापासून मला राम बनवलंय. राम तुमचं नाही? बरं ठीक आहे, तुम्ही सनातन धर्म म्हणता, आम्ही हे म्हणता. सगळं आपलं शास्त्र काय सांगतंय? घटना सांगते की पंतप्रधानाच्या व्यक्तीला प्राण प्रतिष्ठापना करता येत नाही. हा एक मुद्दा झाला. ठीक आहे, तुम्ही एक हिंदू म्हणून, भारतीय नागरिक म्हणून तुम्ही प्राण प्रतिष्ठापनेला सहभागी होऊ शकता. त्याला काय? सपत्नीक आपली अर्धांगिनी आपल्याबरोबर असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग यांच्यावर कोण होते? मोहन भागवत साहेब होते. मग मोहन भागवत यांची पत्नी आहे का? नाही, हसू नका, प्रश्न आहे ना सरळ. मग तुम्ही सनातन म्हणायचं, हिंदू धर्म म्हणायचं, त्याची शास्त्राप्रमाणे वागत पण नाही. आणि राम एक वचनी होते आणि सत्यवचनी होते, हे तर बरोबर मान्य करता की नाही? मग यांनी कधी एकदा तरी सत्य बोललं का आयुष्यात? मला तर असं म्हणले की यांनी पहाटे 4 वाजता उठून काहीतरी ते श्लोक म्हणतात म्हणा, स्तोत्रचं काहीतरी, ते खोटं म्हणतात म्हणा. म्हणजे ते खोटं स्तोत्र म्हणलं ना, दिवसभर खोटं बोलायची ऊर्जा येते म्हणते, कोणाला कळत नाही म्हणजे चेहऱ्यावर भाव होते. मग ह्यांनी रामाचं प्राण प्रतिष्ठा सांगतात. खरं म्हणजे त्या का म्हणजे ह्यांना जनाची नाही तर मनाची तर आहे की नाही असं वाटतं मला. जो राम
त्याच्या वडिलांनी शब्द दिलेलं त्याच्यासाठी 14 वर्ष वनवासात गेले आणि हे साहेब तर मग कसं काय म्हणायचं आहे आता यशस्वी कशावर यशस्वी म्हणतात सांगा मला. राहुल गांधी आणि मोदींची कशी तुलना कराल तुम्ही? राहुल गांधी मोदीची तुलना करायचं कसं काय प्रश्न आहे. त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांचे विचार वेगळे. हे निधर्मी आहे ते सर्व धर्म समभावाचं प्रतीक घेऊन चाललेलं आहे. प्रत्येक गरिबांचं गोरगरिबांचं 140 कोटी जनतेचं हित व्हायला पाहिजे, त्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, सर्व धर्मामध्ये सलोखा राहायला पाहिजे. अहो या देशात एक देशामध्ये एकच जात एकच धर्म आहे तरी पण रोज दंगे होते तिथं. आपलं तसं आहे का? पण यांनी 10 वर्षात काय केले? यांनी मग नफरत द्वेषाचं राजकारण केले. महाराष्ट्रात म्हणा देशामध्ये म्हणा द्वेष फिरण्याचं काम केले. ह्या द्वेषाने कधी कोणाचं भलं झालं नाही. जेवढं प्रेमाने संवादाने झालेलं आहे तेवढं द्वेषाने कुठल्याही देशाचं भलं नाही, कुठल्या वर्गाचं भलं झालं नाही, कुठल्या घराचं पण भलं झालं नाही. मी जरी माझ्या भावाबरोबर द्वेष केला तरी माझा कधी भलं होणार नाही. ते घर तुटलेलं आहे, सगळं हे झालेलं आहे. हे असलं द्वेषाचं काम ह्या लोकांनी 10 वर्षात केलेलं आहे म्हणून जनता चिडलेली आहे. आज काय आमचं कर्तृत्व आहे म्हणून आम्ही सांगत नाही. लोकांनीच हातात घेतले निवडणूक. आता लोकांचं आम्ही पण फिरतो ना. आता जवळजवळ मी तर 40 वर्ष फिरतो. मी इलेक्शनमध्ये कॅम्पेनमध्ये असतो मी 40 वर्षापासून. पण असं उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पण कधी मिळाला नाही. त्या सत्तेचा अहंकार आला असं म्हणायचं. भयंकर अहंकार म्हणजे कसं आहे, भयंकर अहंकार आहे. रावणाला पण आला नव्हता एवढं अहंकार आलं यांना. आणि अहंकारांचं शेवटी एक ना एक दिवस अंत असतेच. तुम्ही अक्कलकोटचं नेतृत्व केलं, एक 4 टर्म काय तर आमदार होता. पण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, ते विकास का झाला नाही अक्कलकोटचा? स्वामी समर्थ मंदिराला मोठ्या प्रमाणात एक तीर्थक्षेत्र म्हणून निधी आला. आज जर तिथे आपण गेलो तरी समोर घाणीचं साम्राज्यच दिसतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. ते मागं आम्ही टुरिझम हबमधनं पैसे घेतले होते, काहीतरी जिल्ह्यासाठी 46 कोटी रुपये काहीतरी आले. ते पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट. त्यावेळी ते केंद्रीय पर्यटन होतं, चिरंजीव काहीतरी होते बघा. ते चिरंजीव होते केंद्र, त्यांच्याकडनं आलं ते. त्यापैकी 16-17 कोटी वाटेला आमच्या अक्कलकोटला आले. ते त्यावेळी त्याचे कामं झाले, थोडं ते आजूबाजूचे कामं झाले. आणि नंतर हे आपल्या शासनाकडे आणि काहीतरी म्हणतात. आम्ही असताना 222 कोटीचा आम्ही प्रस्ताव दिला होता त्यावेळेला, त्या सिटीतलं सगळं हे करण्यासाठी. तो मंजूर नाही झाला, तो तसंच राहिला. पण नंतर यांनी 368 कोटीचं काहीतरी मंजूर झालं म्हणतात त्यांनी. आता ते पैसे आल्यावर टप्प्याटप्प्याने ते काम होईल. पण ते आता ते काय होईना झालं. ते बस स्टँडचं मी असताना मंजूर केलं, नंतर यांनी मैत्रिणी केलं, काँग्रेस केल्यामुळे त्याला रद्द करून मी 5.5 कोटीचं केलं होतं, रद्द करून त्यांनी काहीतरी 27-28 कोटीचं केलं. ते पण आता काहीतरी काम चालू आहे. पण लोकांची अडचण फार चालू झालेली आहे. म्हणजे मंजुरी केल्यावर तुम्ही पटपट कामं करा, निधी द्या, फास्ट व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे. आता तुमच्या सोलापूर सिटीमध्ये स्मार्ट सिटी पहिलं चांगलं होते की नाही? आता तुमच्या सगळ्यांचे कंबरड्या मोडले असतील, जे इंटरनल फिरतात त्यांचे सगळे. काय बरोबर आहे की नाही? बाहेरचे ठीक आहे VIP रोड, पण आतले रोड कसं झाले तुम्हाला एक तर चांगला आहे का? आता नाही त्या ठिकाणी आता खोदून ठेवलेत बघा सगळे. ते कुठले जमखंडी पूल म्हणून. आणि परत तिकडे आता परत काय परवा दिवशी ते शनी महाराजचं मंदिर आहे बघा तिकडे, ते कर्णिक नगर, तिथं बंद करून टाकले. आज इकडे बघितलं कुठेतरी ते पण बंद केले. काम तर करायचं, नुसतं खोदून ठेवायचं. मग ह्याला काय स्मार्ट सिटी म्हणायचं का? स्मार्ट सिटी तर स्मार्ट झालं नाही. मग स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट विलेज का काढलं नाही योजना यांनी, असं आमचं म्हणणं आहे. काय खेडेगावात लोक राहत नाही? शेतकरी बांधव नको का चांगले रस्ते गावात वगैरे सगळे बाजूबाजूला? तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांचं करते धरतोय, दाम दुप्पट करेंगे. 2022ला आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट, कुठे गेलं दुप्पट? जेवढं खर्च केलं त्याचं निम्म पण निघत नाही. एका ह्याच्यावर तरी कुठं झालं का सांगा तुम्ही देशामध्ये? आता एवढं लाखो शेतकरी बसते तिथं उपोषणला, त्यांच्यावर तुम्ही कसं ते ड्रोनमधनं ते ह्याच्या बुलेटने मारा करता, पाणी मारता त्याच्यावर. ते पाकिस्तानच्या सीमेवर हे नाही, ते खिळे लावून ते इथं लावले दिल्लीच्या सीमेवरती, म्हणजे आत येऊ नये म्हणून. म्हणजे शेतकरी आपल्याच देशाचा नागरिक आहे. तो शेतकरी म्हणजे देशाचा कणा, पाठीचा कणा म्हणतो आपण. ते कणा जर मोडून पडलं, तुमचं पाठीचं कणा मोडलं तर तुम्ही उभारू शकता, बसू शकता का?
पडणारच ना खाली. तसं आहे ते. शेतकरी जर मोडला तर हे देश मोडून पडेल. ह्यांना काय शेतकऱ्याचे काय देणं घेणं नाही आहे. म्हणून हे लोक फक्त ते अदानी अंबानी अजून एक 10-12 उद्योगपती आहेत त्यांच्याच हे करतात सगळं ते. गोकुळचे दत्ता शिंदे एक काळचे तुमचे जवळचे सहकारी, साखर कारखानदारीत तुम्ही मिळून काम केलं साहेब, ते भाजपमध्ये गेले. त्यांना भाजपमध्ये जाण्याचा दबाव होता का त्यांचं कारखानदारीचं कर्ज पुरवठा अडवल्यामुळे ते भाजपात गेले? ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला काय माहिती आहे आता. ना होते बरोबर आहे, पण माझ्याशी चर्चा केली नाही त्यांनी, मग सांगितलं असं तुम्हाला. त्याचा काय भाजपला फायदा होईल असं वाटतंय का? काय असं मला कळत आहे काय मध्यंतरी कळत तरी काय दुबईला वगैरे गेले होते का, फिरायला गेले होते का, कशामुळे गेले होते ते मला माहित नाही. पण तुम्ही जर माहिती काढा तर बरं होईल. ते तुम्ही त्यांना विचारा, मध्यंतरी काळात तुम्ही दुबईला जाऊन बसला होता, कशासाठी बसला होता, कोण होते तुमच्या पाठीमागं, हे तर विचारात ना, ते सांगतात ते. विधान परिषद निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये भाजपला मदत केलं, पण भाजपनं तुम्हाला फसवलं का असं वाटतंय का? मी भाजपला मदत केलं नाही, अपक्षाला मदत केलेली आहे. प्रशांत परिचारक अपक्ष उमेदवार होते, भाजपकडे नाही. संजय मामा शिंदे अपक्ष जिल्हा परिषदला होते, ते जिल्हा परिषदला होते. आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीमध्ये पण आपण मुख्य भूमिका बजावली साहेब, त्यावेळी सभापती. नाही बोला ना, विजयकुमार मालकाला सांगितलं मी, ते सिच्युएशन असं तयार झालं तिथं. आता ते सगळं आता ओपन करता येत नाही मला, त्यामुळे ते नाईलाजाने त्यांना, नाईलाजा म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी ठीक आहे बा राहू द्या म्हणले. आता साहेब अजून एक विषय आहे, आपण स्वतंत्र बाजार समिती, दुधनी बाजार समिती मंजूर करून घेतली. एकेकाळी 50 वर्ष आपलं नगरपालिकेमध्ये सत्ता होती, ही दोन्ही सत्ता केंद्र गेल्याचं खंत वाटतं का? नाही, खंत तर वाटणारं साहजिकच आहे, कोणाला पण वाटणार आहे की बाबा जे संस्था आम्ही उभा केल्या त्याला वाढवलं, मोठे केलं. आता त्यावेळी काय झालं, सोसायटीच्या इलेक्शनमध्ये काय झालं, ते डायरेक्टर घ्यायचे असतात सोसायटीवर, थकबाकी तर नसायला पाहिजे. आता समजा तुमच्या गावात एक सोसायटी आहे, तिथं तुमच्या सोसायटीवर 13 लोक निवडायचे आहेत तुम्हाला. 4 लोक तुम्ही तुमचे घेतले, परत 9 लोक तुमचे असून सुद्धा थकबाकी असल्याने घेता येत नाही, म्हणून बाकीचे 9 लोक ह्याला घे त्याला घे, जे थकबेदार त्याला तुम्ही घेऊन टाकला. त्याला काय डोकंच नाही बा, सोसायटीचं मी डायरेक्टर झालो, मार्केट कमिटीला मतदान करणार आहे, मार्केट कमिटी काय असते काय नाही त्याला माहितीच नाही त्याला. आणि त्याला ते हे करायचं काहीच नाही, तो घेतला, पैसे घेतला, मतदान केलं, हे मला एवढे पैसे मिळाले बस झालं, असं म्हणून ते गेलेले. आता लोकांना वाटू लागले वा काय चाललंय मार्केट कमिटीमध्ये कारभार, कसं चाललंय ते लोकांना दिसते. पण त्याला अनुषंगानेच एक प्रश्न असा होता साहेब, रवी म्हणल्यासारखं म्हेत्रे घराण्याशी गेली 50 वर्ष अक्कलकोट तालुक्याचं राजकारण फिरत आहे. मग ते म्हेत्रे घराणे बहुतेच, जसं आपण जर पाहिले आमदारकी गेले त्याचं दुःख नाही, एक दुधनी नगरपालिका सुद्धा तुमच्या हातून गेली अशी चर्चा होते. जसं दुधनी नगरपालिकेचं गेलं म्हणजे कसं, ते आम्ही सांगितलं होतं की ते उमेदवार नगराध्यक्षाला नको. मी स्वतः सांगितलं होतं माझ्या वडिलांना, 3 वेळा जाऊन सांगितलं हे उमेदवार येत नाही निवडून, देऊ नका. वडिलांनी म्हणले नाही नाही मी शब्द दिले त्याला मी देणार. आमच्या वडिलांचं कसं, एकदा बोललं की संपलं, ते काय का होईना. किती त्यावेळी 121 मतांनी पडलं, पण नगरसेवक तर आमचे जास्त आले. तालुक्यात चर्चा वेगळ्या 16 नगरसेवक आमचे आले निवडून. जिल्ह्यात चर्चा झाली, असं चर्चा तर होणारच ना, साहजिकच नाही. एवढं वर्ष एक हाती सत्ता असलेलं कसं काय गेले ते चर्चा होणारच, ते साहजिकच आहे. आता म्हणल्याप्रमाणे अक्कलकोटच्या तालुक्याच्या विकासासाठी खूप काही प्रयत्न केले, अनेक उपक्रम हे केले, योजना आणल्या. आता मातोश्री साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं हित पाहण्याचा प्रयत्न केला, पण मध्यंतरीच्या काळात आंदोलनं देखील झाली आणि त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्या एकूणच राजकीय वाटचालीवर झाला असं एक चित्र निर्माण केलं. काय नेमकं? नाही, अजून कुठले निवडणुका चालत ना, त्याचा परिणाम वाईट झाला का चांगला झाला हे कळायला कुठलं जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरपालिका नाही, महापालिका नाही, आमच्या आमदारकीने डायरेक्ट लोकसभा चालले. आता लोकसभेमध्ये कळणार आहे त्याचा परिणाम आहे का नाही. बहुतेक त्याचा काय इथं संबंध नाही, पण एक सांगितलं तुम्हाला, टेस्ट करायला काय, आता आपण सोनं घेऊन गेलो, ते सोनं ते ह्याच्यामध्ये घालतं ना, तेव्हाच कळणार ना असली आहे का नकली आहे, ते परिणाम काय झालं ते. तसं टेस्ट करायला आपल्याला संदेश मिळाला नाही ना, आता कुठले निवडणुका नाही तसं आता, त्यामुळे तसं
आता सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभेच्या सरांनी मागा म्हणल्याप्रमाणे लोकसभेच्यात एक मोठी भूमिका राहिली. तर साधारण आता तुम्ही म्हणताय तसं ताईंना अनुकूल वातावरण आहे, काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. तर तुम्हाला मानणारा गट किंवा तुमचं आजपर्यंतचं जे राजकारण समाजकारण पाहता, ताईंना तुम्ही किती लीड द्याल असं म्हणजे तुम्हाला वाटतं? की मध्ये स्टेटमेंट करून ठीक आहे, आम्ही काय फार लेट देणार नाही, पण 12 ते 15 हजारपर्यंत आमचं लीड असेल काँग्रेसचं अक्कलकोट तालुका. एवढंच ह्याच्या म्हणजे आहेत आमचं टसल आहे थोडा. तुम्ही म्हणल्यासारखं शहर उत्तर आणि अक्कलकोटमध्येच टसल आहे. हे 2 तालुके, बाकी 4 तालुके तर आघाडीवरच आहेत ताई सगळे. आता इथंच आहे, पण आम्ही आता सुरू केलं. आता रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचं तर हे बघितलं तर आम्हाला असं वाटतं 12 ते 15 हजार आम्ही लीड द्यायला पाहिजे. तुम्ही मगा सांगितल्याप्रमाणे लोकांनीच ही निवडणूक आता हातात घेतली. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाहिलं तर मोहिते पाटलांचं एक नेहमी मोठं योगदान राहिलं. मोहिते पाटील घराण्याचं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांच्या कोणत्याही निर्णयाचा नेहमीच परिणाम झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर किंवा आपण महाराष्ट्रभर देखील त्यांचे कार्यकर्ते मानणारा गट आहे. आता नुकत्याच ज्या घडामोडी झाल्या, शरद पवार गटात ते परत गेले, पूर्वाश्रमीचे त्यांचे अत्यंत जवळचे होते. ती शीट आता धोक्यात आल्याचं म्हणणं जातं आहे आणि त्या निर्णयाचा परिणाम सोलापूर लोकसभेवर देखील होईल असं म्हटलं जातं. कसं नेमकं याकडं कसं पाहतं तुम्ही? अनेक वर्ष त्यांच्या जवळ राहिलात, त्यांचं राजकारण पाहताय. नाही, विजयदादांचं नेतृत्व तर निर्विवाद होतंच. शंकरराव मोती पाटीलपासून बघतो, आम्ही लहान होतो त्यावेळेला, मी 6वी 7वीला होतो त्यावेळेला आमच्या गावाला ते आम्ही 101 बैलगाडीमधनं त्यांची मिरवणूक शंकरराव मोती पाटील साहेबांचं त्यावेळेस त्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला. तेव्हापासून नंतर त्यांनी 30-35 वर्ष एक हाती सत्ता गाजवली जिल्ह्यावर मोती पाटील साहेबांनी, मोठे शंकररावजी. त्याच्यानंतर विजयदादांनी पण 30 वर्ष जवळजवळ हे केले, कारण शिंदेचं फक्त शहरापुरतं बघायचं, बाकी ग्रामीण सगळं विजयदादा बघायचं. त्यामुळे त्यांचं होल्ड होतंच. आणि त्यांचं नुसतं सोलापूर जिल्ह्यातच नाही, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, बारामती, पुणे, इथं सगळीकडे त्यांचे संबंध चांगले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे, काँग्रेसला, आघाडीला, महाविकासाला होणार आहे. पण मला असं वाटतं की ज्या विजयदादामुळेच गेल्या वेळी निंबाळकर आले, विजयदादामुळेच हे सातपुते साहेब आले, आता जे खासदारचे उमेदवार आहेत भाजपचे ते आले निवडून. पण ज्या माणसाने तुम्हाला निवडून दिलं, एवढं मोठं पवार साहेबांच्याकडे एवढं संबंध तोडून तुमच्याकडे घेऊन तुम्हाला साथ दिलं, अख्खं खानदान त्यांच्या घरातले सगळे, विजयदादा, त्यांचे भाऊ, त्यांचे मुलं, त्यांचे मुली, त्यांचे सुना, दिवस रात्र फिरून ते निंबाळकरला 1,10,000ची आघाडी दिली. या राम सुतपतील साहेबांना पण निवडून आणले. पण ह्यांनी निवडून आणल्यानंतर तुम्ही ज्या माणसामुळे आम्ही आलो त्याचं सोडून तुम्ही लगेच त्याला फाट्यावर मारायचं, दुसरंच करायचं, असं केल्यावर किती सहन करणार माणूस? प्रत्येक गोष्ट आता ते भीमास्त्रीकरणाचं खरं म्हणजे विजयदादाचं उपमुख्यमंत्री असताना पण त्यांची मागणी होती त्यांची, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण त्याचं श्रेय दुसऱ्याला द्यायचं, तिथले जे पण दुसऱ्याला द्यायचं, हे कुठंतरी अन्याय करत BJPने केलं. ज्या माणसांनी तुम्हाला मदत केली, आणि BJPचा एक स्वभाव आहे, जे त्यांना मदत करतात ना त्यांच्या गळा कापतात त्यांनी, एवढं मात्र निश्चित. हां, त्यांची संस्कृतीच आहे ते. त्यांना त्यांच्या पक्षातले सोडले नाही. आता ते इथं 2 खासदार होते त्यांचे, ते बिचारा लालकृष्ण अडवाणी म्हणून राबले, रथयात्रा काढले, हे केले, मराठी 60-70 वर्ष खस्ता खाल्ले त्यांनी. तेव्हा कुठं भाजपले दिवस झाले, त्यालाच टाकले की नाही तुम्ही अडगळीत त्याला? असं काम म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केली, तुमच्या पक्षाला मोठं केलं, त्यांना तुम्ही अडगळताल. आज पेपरला बातमी वाचली मी, मोहन भागवतला पण भेटायला टाईम नाही म्हणून पंतप्रधान मोदींना. आता आले पेपरला बातमी वाचली मी, आता काय खरं काय खोटं त्यांना माहीत. म्हणजे तुम्हाला ज्यांनी पाठिंबा देते त्यांच्या संघटनेच्या कौशल्यावर किंवा ताकदीवर तुम्ही मोठे होता, त्यांना तुम्ही विसरता. म्हणजे तुमची संस्कृती काय आहे? आता संस्कृतीबद्दल काय बोल सांगा. आता खरं बोलू नये, आता बोलल्यावर परत काहीतरी म्हणजे वेगळं वातावरण होते, असं बोलले म्हणून ते सगळं ते. मग आता ते त्रास झाला तर शेवटी विजयदादाचा स्वभाव, मोठे पाटलांचा स्वभाव कसा आहे, ताकदवर माणूस आहे, अपमान सहन करणार नाही त्यांनी. कशाला सहन करावं त्यांनी? त्यांच्या जीवावर ह्यांनी जर त्यांचे अपमान करू, कोणाच्या सांगण्यावर का करेना, पण ह्यांना तर कळायला पाहिजे ना.
त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्ही वागायला असता तर हे विषय आला नसता. मग त्यांनी तिकीट मागितले, शेवटी गप्प बसले. तिकीट दिलं असतं काय फरक पडला असता? नाही दिला. आणि त्याला न विचारता पण जाहीर केले. सीट येणार ना साहजिकच. त्यामुळे दादांनी ते निर्णय घेतला, अगदी योग्य घेतले. त्याचे परिणाम 100% भाजपला भोगावं लागणार. साहेब, गेल्या काही दिवसातलं, काही महिन्यातलं महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं, जी मोठी राजकीय घडामोडी झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूणच पक्षातल्या मोठ्या घडामोडी, मोठी उलथीपालट. एकनाथ शिंदे आणि अजित पवारसारखे मातब्बर नेते आता भाजपात आहेत आणि त्यामुळं त्यांना मानणारा वर्ग तेव्हा त्यांची ताकद ही BJPला मिळाली आणि लोकसभेला किमान 40च्या पुढं जागा लोकसभेत आता परत भारतीय जनता पार्टीला मिळतील असं एक गणित मांडलं जात आहे. आता इथं सोलापूरची जागा, माढ्याची जागा, आपल्या जिल्ह्याचंच बोलू आपण. ते बाकी तुम्हाला सांगतो, ते 40 मिळतात का कसे मग ते तुम्हाला सांगतो. आता इथं पण ते आहेतच ना, त्यांच्यावर एकनाथ शिंदेचे लोक, अजितदादाचे काही आहेत ना. मग इथं काय येत नाही, माढ्याला काय येत नाही भाजप. तसंच सगळं महाराष्ट्रात आहे. 40-40 काय नाही. महाविकास आघाडीचे 32-33 जागा आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही लिहून घ्या. हा, महाविकास आघाडीचे एवढे येणारच किमान, नक्की 100% असणार आहे. 2004ला जे झालं, हे सगळे इंडिया शायनिंग म्हणून प्रमोद महाजन बिजन लगेच आता मंत्रिमंडळ तयार आहे, ह्याला हे खातं ते खातं सगळं असं भाषण करणार. सगळं ते इंडिया शायनिंगचंच पुनरावृत्ती होणार. आता 2004ची पुनरावृत्ती 2024ला होणार. तुम्हाला आठवत असेल, प्रेमचंदीचा एक धडा होता, आपण 6वी-7वीला असताना का 5वी-6वीला असताना, जिंदगी को कुरीती हुई कला म्हणून. म्हणजे पहिले बेल बॉटम आले, नंतर हे आले, शर्ट हे जास्त आलं. आता ते फिरत असते ते असं ते परत 2004चे फिरून आता 2024ला येणार. ते निसर्ग नियम आहेत. आता म्हणल्याप्रमाणे सरांनी जे सांगितलं की बाबा मोदींचा एक नारा होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. परंतु असं असताना, एक नारा असताना ते त्यांच्याच पक्षात अजून बरेच लोक खाणेवाले आले त्याच्यामध्ये. अजित पवार असतील, त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. अशा अनेक नेत्यांना त्यांनी भाजपामध्ये घेतलं. काय सांगायला याबाबत? एकच वाक्य सांगतो तुम्हाला. या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या ह्याच्यावर एक कवीने सुंदर 2 ओळीचं कविता म्हणलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो मी. शान से बहुत जोर से आए थे, शान से बहुत जोर से आए थे, लेकिन 10 साल में पता चला ये चोर थे. हे आहे, मैं न खाऊंगा न खाने दूंगा, याचं उत्तर. म्हणजे याच्यात असंही म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टी एक अत्यंत चांगली वॉशिंग मशीन आहे, जिथं कोणी येतं आणि स्वच्छ होतं. वॉशिंग मशीनच झाले की हो. म्हणून लोक चिडलेत का ह्याच्यामुळेच. तुम्ही आता पंतप्रधानासारखा म्हणून देशातला 3 दिवसांपूर्वी भोपाळमध्ये बोलतो, NCP शरद पवार अजित पवार 70,000 कोटीचा घोटाळा केलेला म्हणतो आणि लगेच 3ऱ्या दिवशी त्याला उपमुख्यमंत्री करतोय. हे काय, हे लोकशाहीची चेष्टा आहे का? लोक म्हणजे काय त्याला, हां काय अर्थ सांगायला? म्हणजे देशातले 140 कोटी लोक काय येडे आहेत का? दुसरा शब्द येते पण बोलता येत नाही तुमच्या चॅनलवर, असं आहे ते. नाही, आपण जर पाहिलं, अजून एक विषय असा होता की गेली 40 वर्ष शिंदेसाहेब सत्तेमध्ये होते. मोठमोठी पदं भोगली शिंदेसाहेबांनी. गृहमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, राज्यपाल असतील, अनेक पदांवर होते, मुख्यमंत्री होते. परंतु सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही, सातत्यानं आरोप शिंदेसाहेबांवर होत आहे. सातपुतेला सोलापूर जिल्हा माहीत आहे का? कळलं का? किती वर्ष झालं तू सोलापूर जिल्ह्यात राहतो? मी सांगतो, माझं वय आता 63 चालू आहे. मी लहानपणापासून राजकारणात आहे. कॉलेज जीवन, हायस्कूलपासून दामाने उभारत होते मी हायस्कूलमध्ये. काढाले हायस्कूलमध्ये होतो मी. सगळे भाजप होते, जनता पार्टी होते. मी माझं एक सायकलला झेंडा लावत होतो काँग्रेस. माझे एक सायकल लपून ठेवले होते महिन्याभर इलेक्शनच्या वेळेला. माहिती तेव्हापासून मी आहे. मी 9वी-10वीला असताना पण राजकारणात आहे. सातपुतेनं का माहीत आहे सोलापूर जिल्हा? शिंदे साहेबाचं मी फक्त 3-4 कामं सांगतो. NTPC केली, कितीचा माहीत आहे? माहीत आहे तुम्हाला? तुम्ही एवढे मोठे पत्रकार माहीत आहे का सांगा? 10,000 कोटीचा आहे. आता माझा मुलाखत संपेपर्यंत तुम्ही आखाड्यामध्ये लिहून दाखवा कोणी पण, तुम्ही बक्षीस देतो तुम्हाला.
10,000 कोटी. कोणी पण तुम्ही इथं बसलेले माझ्या मुलाखत पेपर लिहून दाखवा मला, अंकामध्ये अक्षरामध्ये नाही. 10,000 कोटीचं ते काम केल्यामुळे आज तिथं 4,500 मुलं काम करतात. किती गेलं होतं कधी NTPCला? 4,500 मुलं. आणि त्याच्यामुळे 6 सिमेंट फॅक्टरी आले, 3 फॅक्टरी चालू झाल्या. आता एका फॅक्टरीमध्ये 1,000-1,200 मुलं म्हणलं तरी 6 फॅक्टरीमध्ये 6,000 मुलं झाले, म्हणजे 10,500 लोकांना रोजगार मिळाला. असलं एक तरी काम केलं काय नाही. पॉवर ग्रीड आणले इथं, देशातलं ह्या भागातलं वीज इथं आणून इकडे ह्या वर पाठवत होते, वर शिल्लक असं तिथं आणून इथं ठेवून इकडे पाठवता येते. ते कितीचं माहिती आहे का? 18,000 कोटीचं आहे. ते कोणी केलं? शिंदे साहेबांनी केलं. बोरामणीचं विमानतळ कोणी केलं? मीच होतो दिल्लीमध्ये, मंजुरी घेतली आम्ही, तिथं सगळे जमिनी घ्यायला लावलं आम्ही. ते जर विमानतळ झालं असतं, कारण शिंदे साहेबांनी पाडलं होतं. हैदराबादचे 2 मोठे उद्योगपती, मी स्वतः उन्हामध्ये फिरून फिरून सगळं त्यांना 1,000-1,100 एकर जमीन दाखवली. तिथल्या शेतकऱ्यांनी तयार केले, जमीन द्यायला तयार होती. नंतर ह्यांनी आले आपले कोण, कल्याणीला 300 एकर जमीन घेऊन दिली आम्ही. तिथं प्रोग्राम केलं शिंदे साहेबांच्या हस्ते, कल्याणी साहेबांचे सगळे प्रोग्राम केले आम्ही तिथं. म्हणलं चला बाबा बरं झालं फॅक्टरी आलं. तिथं जवळजवळ ते 2 मोठे फॅक्टरी 10-12 हजार लोकांना काम मिळालं असतं. हे कल्याणी साहेबांचं इथे एक 700-800 लोकांना काम मिळालं असतं. ते केवळ शिंदे साहेबांनी केलं म्हणून ते बुरावणी विमानतळ काँग्रेसने केलं म्हणून. काय केलं 10 वर्षात तुम्ही? देशात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, काय केलं तुम्ही सांगा ना भाजपचे लोक. आमच्यानंतर गुलबर्ग्याचं चालू झालं, पूर्ण झालं. आज सगळीकडे त्यांचे विमानं उडतात, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळूर, तिरुपती, सगळीकडे. ते विमानतळ नाही झाल्यामुळे ते उद्योग नाही आले. ते उद्योग आले असते तर. आणि काय सांगतात मालडोग, एक पक्षी फक्त एक आहे, कोणी बघितलं पण नाही, एकच पक्षी आहे तिथं. म्हणजे काय तर. आणि इथं सिद्धेश्वरची चिमणी पडली का विमानतळ, का विमान आता हवेत तरंगत आहे तिथं. आता ते फॅक्टरीवर लगेच चिमणी पडली की लँड होणार आहे, लगेच पडल्याची. सिद्धेश्वरच्या चिमणीमध्ये राजकारण आलं असं वाटतंय. राजकारण काय प्रश्न आहे? वस्तुस्थिती याच्यात काय राजकारण आणायचं? त्यांना फक्त काय करायचं माहिती आहे का? लिंगायत समाज म्हणजे भाजप, आणि भाजपमध्ये लिंगायत समाज समीकरण केले त्यांनी, गृहीत धरले त्यांनी लिंगायत समाज. कसंही हाका, कसं हे करा म्हणून त्यांनी. पण लिंगायत समाजाची संस्था उद्ध्वस्त करू लागले त्यांनी. सोपचं ते फॅक्टरी उद्ध्वस्त केले, आमचं करायच्या मार्गावर आहेत. आणि इथं चांगलं चाललेलं ते पण चिमणी पडून मोकळं करायचं. हे षडयंत्र आहे. हे लिंगायत समाजाला कधीच समजणार आहे. तुम्ही भाजप म्हणता, भाजपने एवढं तुम्हाला चांगलं आता हाणलं, आता अजून तुम्हाला येत नाही लक्षात, तर काय करणार आम्ही आता? हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे. नाही, ऑगस्टमध्ये विमानसेवा सुरू होईल असं 100% दावा त्यांनी केला. आणि जेव्हा विमानसेवा सुरू होईल पुढच्या 5 वर्षातला विकास हा अत्यंत मोठा राहील असा दावा राम सातपुते यांनी केला. 2014 मोदींनी सांगितलं, राम सातपुते सोडा, 15 लाख रुपये सगळ्यांच्या खात्यात देतो म्हणून. आले का घंटा तुमच्याकडं? घंटा वाजवा, घंटा द्या मोदीचं. आले का 15 लाख रुपये? आले का रे बघले तुझ्या खात्यात? बहुतेक आल्या वाटतं म्हणून असं बोलतो असंच. आणि ते अमित शहा सांगते यो तो चुनाई जुमला था, वो सिरियसली नाही की नाही, असंच आहे. पण सुरू होणार नाही विमानसेवा. कसं सुरू होणार? आम्ही जेव्हा पाडले तेव्हा म्हणले आम्ही 2 महिन्यात आम्ही चालू करू. आम्ही म्हणलं 6 महिन्यात पण होणार नाही. आता 7 महिने झाले, आता 8व्या महिन्यात सुरू झाला, आज अजून चालू केलं नाही. मग हे सगळं खोटं बोलणं, हे सगळं त्यांना लोकांना घरी दिलं त्यांनी. त्यांना काय वाटतं, यांनी सगळे राजे हरिश्चंद्रचे औलाद आहेत, आम्ही बोललेलं सगळं सत्यच बोलतो असं वाटलं त्यांना. असं नाही आहे. ते खरं बोला काय असेल ते. या पार्श्वभूमीवर काडादी साहेबांनी जे आवाहन केलं ते पाहता एक मोठा परिणाम होईल असं मानलं जात आहे. 100% होणार. कारण काय माहिती आहे का, काडादी अप्पासाहेब काडादीपासून बघा तो. आता मी तर तो माझे मित्रच आहेत, लहानपणापासून कॉलेजमध्ये त्यांच्या घरातच असणार. आम्ही अप्पासाहेबांचे, आम्ही लहान होतो, आम्ही 11वी-12वीला होतो, तेव्हापासून त्यांच्या घरातच असणार आम्ही सारखं. अप्पासाहेबांनी कधी असं डायरेक्ट कोणाचं पार्टीचा प्रचार केला नाही. सांगायचं असलं तर तेवढं पुरतं तेवढं सांगणार. आणि धर्मराज पण एवढं माझे मित्र लहानपणापासून, पण कधी माझ्या प्रचाराला आलं नाही किंवा मित्राला मत घाल म्हटलं नाही. आम्ही पण हे केलं नाही, कारण ते व्यक्तिमत्व असं आहे की सगळे त्यांना मानतात, कशाला त्यांना अडचणीत टाकायचं म्हणून आम्ही पण कधी काय केलं नाही. हे 7-8 वर्ष एवढं सतवले त्याला. एक तर आजारी माणूस,
एकटा एवढं सांभाळायचं त्याचं, ते सांभाळता सांभाळता कारखाना हे रोज मुंबईला जा, दिल्लीला जा, पुण्याला जा, बेंगळुरूला जा, हे नोटीस ते नोटीस, किती त्याला त्रास करायचा. त्याला एकाला सतवायचं असलं तर किती सतवणार तुम्ही माणूस. शेवटी माणूस सहन करते किती. मग ते सहन झालेले म्हणून त्यांनी ते शब्द म्हणले, आता बदला घ्यायचा. असं कधी बोलत नाहीत त्यांनी, ओपनली बोलले वेळेला. म्हणून आता बघायचं पाहिजे होतं. कारण लिंगायत समाजाचं नाक आहे ते आमचं काढादी म्हणलं तर. ह्या लोकांनी नाक कापलंय. आता नाक कापल्यावर आमचा समाज कसा ग बसणार, लिंगायत समाज ग बसणार नाही, साहजिकच आहे. 100% उत्तर देणार. जातीयवादाचा आरोप केले जातात काँग्रेस पक्षावर. खरा जातीयवाद पक्ष काँग्रेस असल्याचा भाजप आरोप करते. जातीवाद कोण आहे हे जगाला माहीत आहे, देशाला नाही. बाहेरचे देशाचे मोठे मोठे पंतप्रधान त्यांचे अध्यक्ष बोलतात हे भाजपने काय चालवलं या देशात म्हणून. तर ह्यांनी बोललं तर काय, हे काय राजा हरिश्चंद्रची औलाद आहे, ह्यांनी बोललेलं सगळं खरं असतं म्हणून का हो. चुकीचं आहे. जातीवाद कोण करते, कोण करत नाही. गर्व शेको हा हिंदू आहे, मुस्लिमांना हे करा, ते ख्रिश्चनाला हे करा, ते दलितांना हे करा, धनगराला हे करा, ते मराठ्याला हे करा. सगळ्यांना फसवली किंवा ह्यांनी. धनगर आरक्षण देतो म्हणले, हायकोर्टने फेटाळलं, काल सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. बरोबर आहे की नाही. धनगराला चुना लावला, मराठ्याला ते जरांगे पाटलाने एड्यात काढले, मुंबईपर्यंत बोलले, त्याचं त्याला खोटं बोलून त्याला पडले, ते समाज सोडू नये. ओबीसी लोकांना तर त्यांनी मतं घेतात, पण काय करतात ते ओबीसीचं. आता लिंगायत समाज चांगलं भाजपच्या पाठीमागं होतं, लिंगायत समाजाला असं हे मारले, फसवले. सगळ्यांना फसवले त्यांनी, कोणाला असं नाही आहे. म्हणून सगळे समाज चिडून आहेत. शेतकरी त्रस्त आहेत, व्यापारी त्रस्त आहेत, युवक त्रस्त आहेत, बेरोजगार झालेले आहेत, महिला वर्ग तर भयंकर त्रस्त आहे. या सिलेंडर त्रास होतो की नाही, का अजून जास्त पाहिजे सिलेंडरचे रेट सांगा ताई. 300 ते 1200 केला त्रास होणारच कोसळत. साहेब, आपण समाजसेवेचं व्रत घेऊन आजपर्यंत कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षापासून गृहराज्यमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री असे अनेक पद उपभोगले. मध्यंतरी काळात कोरोनाच्या काळामध्ये आपल्यावर मोठं संकट आपल्या आरोग्यावर निर्माण झालं होतं. त्या काळामध्ये मोठे साहेब आपल्याला सोडून गेले, वहिनी साहेब सोडून गेले. एखादा असा अनुभव तुम्हाला, कटू अनुभव काय आला नेमकं याच्यामध्ये? मी स्वामी महाराजांचा भक्त आहे. हेच नाही, पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. 2005ला माझ्या पोटात अपेंडिक्स फुटला. इथले डॉक्टर कोणी मला ते ऑपरेशन करायला तयार नाही, सगळे घाबरणार. एक तर गृहराज्यमंत्री, दुसरा मेत्रे, त्यामुळे कोणीच यायला तर जवळ. मग इथले डॉक्टर गेले 2, स्वामी महाराज दर्शन घेऊन येऊन माझं सगळे बरोबर केले त्यांनी. मग त्याचं हैदराबाद जाऊन परत आलं. नंतर एकदा जर्मनीला गेलतो मी, तिथं त्रास सोडला मला. ते दाखवलं ऑपरेशन करा म्हणलं त्यांनी. इथंपासून इथंपर्यंत फाडला पर्यंत 11 दिवस ठेवले मला सगळं. ते नंतर टाक्या पे घातले, परत ते टाक्या घेऊनच फिरत होतो 10 दिवस. मग टाके करूनच परत आलो. त्यावेळी पण काय झालं, कर्नाटकचे इलेक्शन चालू होते, त्यावेळी मी फिरत होतो 2018मध्ये. सकाळी गुलबर्गा जिल्ह्यात फिरणार, झोपणार, बिजापूरला जाऊन रात्री दुखणार मला. इथं मला वाटत होतं मला हार्ट अटॅक येतं म्हणून. स्वामी महाराज प्रार्थना करणार, बघ तुझं भक्त आहे, तुला ठेवायचं असेल तर इथं ठेव, नाही तर तुझ्याकडे घेऊन जा म्हणणार, झोपणार. परत सकाळी बिजापूर जिल्ह्यात फिरणार, परत संध्याकाळी गुलबर्गाला येणार, गुलबर्गा जिल्ह्यात. असं 15 दिवस गेले. 15 दिवशी इथं आलो मी, त्रास होला. सगळे म्हणले दवाखान्यात नाही जायचं म्हणा, रिझल्ट बघू म्हणलं कर्नाटकचं पहिलं. पण ते रिझल्ट झाल्यावर मग ते हन्नूरला नाटक उद्घाटनाला गेलो मी. येताना त्रास होला, मी छाती धरून बसलो होतो. आलो, येऊन झोपलो. सकाळी दवाखान्याला गेलो. डॉक्टर सगळे ओरडले इथले सगळे. म्हणले का माणूस आहे का काय आहे, आता कसं. मला आता तुम्ही इथं काय करायचं नाही, मला हात लावायचं नाही म्हणलं. तुमचं काय असेल ते प्राथमिक इलाज करा, मी संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. नाही, आम्ही तुम्हाला एअर बसनी परमिशन देत नाही, मी रेल्वेनेच जाणार. मी इथनं 8-8:30 उठणार, घरी जाणार, जेवण करणार, सिद्धेश्वर झोपणार, सगळं उठल्यावर तिकडं. काय होत नाही म्हणलं, स्वामी महाराज भक्त आहे मी, त्याच्या मनात आल्याशिवाय मला काय होणार नाही म्हणलं. तसंच गेलो. गेल्या लगेच एन्जिओग्राफी केली. कानात सांगितले डॉक्टर 6 ब्लॉक आहेत म्हणले, 90% आहे. काय करायचं, ऑपरेट करा. कोणी नव्हतं माझ्यावर. घरात माझ्या बायकोला माहीत नाही, वडिलांना माहीत नाही, कोणाला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केले, सगळं झालं. ऑपरेशन झाल्यावर रिकव्हरीमधनं बाहेर रूममध्ये आलो 9व्या दिवशी. मग फोन केला मी वडिलांना आणि मिसेसला, या म्हणले. कुठं या, काय झालं म्हणलं, बायपास झालं म्हणलं.
वडील लय येऊन शिव्या दिले, काय माणूस आहे, काय एवढं मोठं ऑपरेशन झालं, काय झालं. तसंच कोरोना पण असंच झालं. इकडं तिकडं फिरत होतो सगळीकडे मी. मला एक दिवशी आमची मुली म्हणली, तुझा चेहरा लहान दिसला, चल तुला दाखवण्यात. काय नाही, चल म्हणून त्यांनी जबरदस्ती घेऊन गेली माझी मुली. बघितला डॉक्टर 23 स्कोर, हातातले सगळे डॉक्टर. काय साहेब म्हणले, तुम्ही लोकांना सांगता 23 स्कोर आहे, ॲडमिट व्हा म्हणलं. करा ॲडमिट म्हणलो. इथं नशिबाने माझी इथं कुठलं रूम मिळालं नाही, म्हणजे AC रूम मिळालं नाही, म्हणजे राईट. बॉम्बेला फोन केला, एक हाय पाठवा म्हणलं. लगेच ॲम्ब्युलन्समध्ये गेलो. मी चालत गेलो, झोपलो. तिसऱ्या दिवशी सिरियस झालो. ते बोलत होते डॉक्टर, याला व्हेंटिलेटर घाला आता, हे जाते म्हणून. मग आमचे डॉक्टर होते, त्याला व्हेंटिलेटर घालू दिलं नाही. व्हेंटिलेटर नाही, तुम्ही काय असून ऑक्सिजन वाढवा, इतर काय वाढवायचं वाढवा म्हणले. वाढवले. मी स्वामी महाराज प्रार्थना केलं, तुझं बघताय, तुझ्याकडं नाही तर इकडं. 8व्या दिवशी परत रिपोर्ट मेल झाला. ते सगळं 90% सगळं लंग्स खराब झालं होतं ना सगळं. मग त्याच्यासाठी मला 1.25 महिने ठेवले त्यांनी. कोणीला येत नव्हते येऊन, फक्त शिंदेसाहेब एकटे येऊन भेटून गेले मला, बाकी कोणाला येऊ दिलं नाही त्याच्यावर. नंतर घरी येऊन 2 महिने आराम. सगळ्यांना सांगणार मुंबईला आहे मुलीकडे म्हणणार, घरातच होतो मी. तेवढं ते असं सगळीतनं वाचलं, ते फक्त केवळ स्वामी महाराजच्या कृपेमुळे, बाकी काय नाही. चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीनं आजच्या या खुल्या चर्चा कार्यक्रमात ही खरोखरच एक चांगली चर्चा झाली. आणि अगदी महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात असणारे, समाजकारणात असणारे आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांनी या ठिकाणी सांगितलं की 150 सीटसुद्धा भाजप आणि मित्रपक्षाचे देशात येणं अवघड आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार. आणि ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली. व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगार तरुण अशा सगळ्यांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि तेच आता या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला उत्तर देतील. मोठ्या मताधिक्यानं प्रणितीताई शिंदे या लोकसभा मतदारसंघात निवडून येतील आणि पुन्हा एकदा जे 2004ला किंवा तत्पूर्वी भाजपानं जे शायनिंग इंडियाचा नारा दिलता, त्यावेळी जे उत्तर जनतेनं दिलं तर तेच उत्तर आता जनता देईल आणि त्याची पुनरावृत्ती होईल असं आत्मविश्वासाने त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. म्हेत्रे साहेब, आपण खरं तर एवढ्या सगळ्या पळापळीत आम्हाला या ठिकाणी वेळ दिलात, या चर्चेत सहभागी झालात आणि प्रत्येक प्रश्नाला आपण अगदी मोकळेपणाने उत्तर दिलात आणि त्याबद्दल मी इन परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.